आज आपण करमाळा तहसील येथे कशा संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे, त्याचं काय कारण? आज या ठिकाणी साखरेचे भाव गगनाला भिडलेत. तर आमची एकच मागणी ही गेल्या हंगामातील उसाला साखर कारखानदारांनी पोयाला 250 रुपये आणि दिवाळीला 250 रुपये शेतकऱ्याला जमा करावे, अन्यथा जर कारखाना चालू केल्यास आम्ही कारखानदारांना फिरून देणार नाही. आज साखरेचा भाव 70-80 वर पोहोचलेत. आम्हाला शेतकऱ्यांना 3000 बाजार भेटलाय. 3000 बाजार भेटला असता आमची पण शेतकऱ्याच्या अपेक्षेनं आमचा ऊसापासून साखर तयार होती. आज 70-80 रुपये साखर जात असताना आम्हाला कमीत कमी मागील हंगामासाठी एक 3.5-4 रुपये बाजार भेटावं व नंतर पुढील हंगामाला आम्हाला पहिली उचल 5000 रुपये मिळावं, ही अशी आमची विनंती. आम्ही साखरदाराला विनंती करणार आहे, जर त्यांनी आमची मागणी नाही मान्य केली तर आम्ही कारखाना चालू होऊन देणार नाही. पुढील परवाना शासनाने त्यांना देऊ नये, अन्यथा आम्ही सहकार मंत्री असेल, कृषी मंत्री असेल, आम्ही यांना फिरून देणार नाही. जे साखरेचे दर वाढलेले आहेत त्या अनुषंगाने ऊसाचे दर कारखानदार वाढवतील का? शेतकऱ्याकडून जो ऊस घेतला जातोय त्याचे दर वाढवले जातील का? आता ते कारखानदारावर डिपेंड आहे, परंतु शासनाने जे साखर आयात करायचं धोरण केलंय की थोडं चुकीचं आहे. कारण शासनाने आयात केल्यानंतर आता थोड्या दिवसात दर कमी होणार. परत कारखानदार काय म्हणणार आहेत, साखरेला दर कमी मिळाला, आम्ही बाजार का वाढू. पण आमची विनंती, जर समजा साखरेचा दर 60-70 रुपये असेल तर आम्हाला पहिली उचल 5000 रुपये मिळाली पाहिजे. कारण शेतकरी खताचे बाजार वाढल्यात, खताच्या किमती वाढल्यात, मजुरी वाढली, मग उत्पादन खर्च वाढल्यावर साखरेचं उत्पन्न जरी झालं, उत्पन्न समजा साखरेचा जर बाजारभाव वाढला, साखर रेट 60-65 रुपये झाली तर आम्हाला 5000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे. आणि मागील 2025-26 उसाला आम्हाला पोयाला 250 रुपये आणि दिवाळीला 250 रुपये हप्ता मिळाला पाहिजे. याच्या आधी सुद्धा शेतकऱ्यांचे किंवा शेतकरी संघटनांचे मोठ्या प्रमाणात कारखान्यांच्या विरुद्ध बाजारभावासाठी ऊसाच्या बाजारभावासाठी आंदोलन झालेले आहेत, तरी सुद्धा त्याची दखल घेतली गेलेली नाही. परंतु यावेळेस दखल घेतली जाईल का? यावेळेस दखल घ्यायला आम्ही भाग पडू. कारण मागच्या वेळेस 35-40 रुपये टेंडर निघाले असताना 45 रुपये किलो साखर जात होती. आता साखरेचा भाव डबल झालेत. आम्ही सरकारला भाग पाडू, नाही भागलं तर आम्ही शेतकऱ्याचा ऊस तोडून देणार नाही. कारण ऊसाचं प्रमाण घातलेलं आहे आणि मग त्यामुळे साखरेचं उत्पन्न कमी होणार आहे, साखरेला अजून पण वाढणार आहेत. आमची इच्छा आहे की बाबा आम्हाला शेतकऱ्याला 5000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे. आज या ठिकाणी 3 निवेदन देण्यात आले. दुसरं निवेदन कशा संदर्भातलं काय सांगाल? मी अशोक लवंगारे, क्रांतिकारी शेतकरी संघटना. आमचं निवेदन असं आहे की जे जून महिन्यात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली, तूर असेल, मूग, बाजरी, उडीद, तेच म्हणजे आपल्या खरीप हंगामाची पेरणी. तर जून महिन्यापासून आपल्या करमाळा तालुक्यात पुरेसा पाऊस, अल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर गेले 3 महिन्यापासून तर तुम्ही तर बघताय की म्हणजे एक अल्प प्रमाणात पाऊस चालू आहे. तर शासनाने कुठलाही पंचनामा नाही, कुठल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कुठल्याही शेतात येऊन पंचनामा केलेला नाही. आणि अक्षरश पेरणी जी केलेली पिकं आहेत ते करपून जायला लागलेली आहेत. आणि आता हवामान तज्ञांचा जर विषय घ्या तर त्या आशेवर लोक जगत आहेत. त्यामुळे खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की याचा पंचनामा करून हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि लवकरात लवकर पंचनामे चालू करावेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं खूप प्रमाण घटलेलं आहे, पाऊस नाही आणि त्यामुळं जे शेती पिकांना जे आहेत त्यांच्या माना टाकलेल्या आहेत. कुठेतरी सदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसून येते. आपल्या मागण्यांचा शासन कुठेतरी सकारात्मक निर्णय करेल का, विचार करेल का? आता शेतकऱ्यांनी आतापर्यंत बघितलं तर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे इतर विषयांचा जरी विचार केला तर सगळे आतापर्यंत आंदोलन चालू आहेत. कुठंही सरकार गांभीर्याने लक्ष देत नाहीये. पण त्यांनी आता समजा निसर्ग जर कोपलाच शेतकऱ्यांवर, मग सरकारने त्यांच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन धीर देणं गरजेचं आहे. शासनाने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली, परंतु 2019 पूर्वीची नावे शासनाने त्या कर्जमाफी योजनेत घेतलेली नाहीत. एक ठराविक, मला वाटतं 1 वर्ष 6 महिन्याचा कालावधी असेल, तर त्याच्यात जेवढी पण खाती शिल्लक राहिलेली तर ती शासनाने
त्यांना कर्जमाफी योजनेचा अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर निवेदनाची शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही तहसील समोर घंटानाद आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. 2 लाखापर्यंतची कर्ज माफीची योजना आहे त्याच्यामध्ये वाढ करावी आणि वाढ करून शेतकऱ्यांचं 3 लाख 4 लाखापर्यंत कर्ज कुठेतरी माफ करावा अशी मागणी केली होती. परंतु 2 लाखाचं कुठेतरी माफ होताना दिसून येत नाही. गेल्या वेळेस जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दिली होती ती 1.5 लाखापर्यंतची होती आणि आता दिलेली त्यांनी 2 लाखापर्यंतची दिली. पण काय होतं शेतकऱ्यांचे कर्जच किरकोळ असतात, 1 लाख 1.5 लाख 2 लाख त्याच दरम्यान असतात. मग ते बाकीची रक्कम भरून कर्जमाफी दिली जाते. परंतु आता जसं आपण सांगितलं 2019 मधलीच नावं नाही ती हीच कर्जमाफी नीट होईना गेलेली आहे. सरकार कुठं मग शासनाने हे धोरण चुकीचं काढलंय की 2019 पासून का कर्जमाफी, की जी अगोदर 2026च्या पूर्वीची कधी का असं ना कर्जमाफी दिली पाहिजे ना. ते कर्जच आहे शेवटी. कर्जच आहे शेवटी आणि थकीत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं 27 तारखेला आंदोलन आहे. मुंबई मंत्रालयांचे बंगले, गाड्यांचा निलाव. आमचे नेते शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आमचं 27 तारखेला मोठं आंदोलन आहे कर्जमाफीच्या संदर्भात मुंबई येथे. रविकांत भाऊ तुपकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांच्या अनुषंगाने 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि सरकारने सुद्धा त्यांना सांगितलं होतं की ते सरसकट कर्जमाफी संदर्भात आम्ही विचार करू. त्यांनी जी 50,000ची अट ती रद्द केली. सरसकट 2 लाख रुपये त्यांनी अट ही केलेली. रविकांत भाऊ तुपकरच्या आंदोलनामुळे दखल घेण्यात आली. तर आता भाऊंचं काय म्हणणं आहे, जी 2019चे जे वगळलेले शेतकरी त्यांना पण तुम्ही याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. प्रस्ताव अनुदान 2 लाख ह्या शेतकऱ्यांना कशामुळे हे करायचे वगळ, म्हणजे 50,000च काय ह्यांच्यावर का अन्याय करतात तुम्ही. त्यामुळे आमचं मोठं आंदोलन आहे. साधारणतः मुंबईमध्ये किती प्रमाणात शेतकरी महाराष्ट्रावर शेतकरी येणार आहेत. मोठं म्हणजे मंत्र्यांच्या गाड्याचे निलाव होणार आहेत आणि बंगल्यांचे निलाव. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी म्हणजे 2 लाख अनुदान शेतकऱ्यांना, ते 50,000ची अट काढून टाका तुम्ही. त्यासाठी किती प्रमाणात शेतकरी जातात? भरपूर शेतकरी संपर्क आहेत आमच्या शेतकरी. आपले जे आंदोलन आहे आंदोलनाला किती संघटनांनी पाठिंबा दिलेला महाराष्ट्रातून? शेतकरी संघटनेचे आमच्या म्हणजे समविचारी पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सर्व संघटनेचे आमच्या सोबत आहेत. मोठ्या ताकदीने आम्ही आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनाला 100% येणार. सरकार दखल घेईल. घ्यावालाच लागेल सरकारला दखल. घेतल्याशिवाय सरकारने जर दखल नाही गेली तर आंदोलन आम्ही मागेच घेणार नाही.